ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के हे आज अर्ज दाखल करायला निघणार आहेत। त्यासाठीच नवी मुंबईतून हजारो शिवसैनिक जे आहेत ते ठाण्याकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, एकंदरच किती वाहनं या ठिकाणाहून ठाण्याकडे जात आहेत आणि नेमकं काय सांगायला आज अर्ज भरायला जात आहे, कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन असेल? अतिशय आनंदाचा दिवस आहे। आमचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांनी म्हस्के साहेबासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ठाणे लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना उत्साह देण्यासाठी नव्या मुंबईमधून या बेलापूर विधानसभा क्षेत्रातून 30 बसेस आणि शेकडो खाजगी वाहनं ठाण्याकडे निघालेली आपण पाहता आहात। माझे सहकारी जिल्हाप्रमुख चौगुलेंकडून 40 बसेस आणि शेकडो 2 व्हीलर 4 व्हीलर हे ठाण्याकडे निघालेले आहेत आणि आमच्या नव्या मुंबईमधून साधारण 3 ते 4 हजार सर्व पक्षाचे कार्यकर्ते, भाजप असेल, रासप असेल, मनसे असेल, सगळे आठवले गट असेल आणि शिवसेना असेल, हजारोच्या संख्येने आम्ही ठाण्याकडे जाऊन त्या ठिकाणी आज नॉमिनेशन भरणार आहोत। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा उमेदवार दिलेला आहे, ठाण्याचे महापौर होते, त्यांना अनुभव आहे, उत्साही आहेत, विद्यार्थी सेनेपासून काम करतायत, संघटनेसाठी वाहून घेतलेलं आहे। हा उमेदवार लाखोच्या संख्येने निवडून येईल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। नक्कीच सर, उमेदवाराची नावाची घोषणा झाली त्यानंतर भाजपमध्ये जे आहे ते नाराजीचं सूर उमटलं होतं, नेमकं याबद्दल काय सांगाल? नाही, नाराजी थोडीफार होते। पहा, मी मगाच कोणाला तरी सांगत होतो की आमच्या भाजपला आम्ही ज्या सीट दिल्या, पालघरची सीट होती, सिंधुदुर्गची सीट होती, धाराशिवची सीट होती, परभणीची सीट होती, ती आम्ही मित्रपक्षांना दिली। त्यामुळे आमच्या लोकांमध्ये थोडी नाराजी आली, तशी थोडीशी नाराजी आली होती। माझ्या माहितीप्रमाणे ती दूर झालेली आहे आणि दिल्लीचे भाजपचे लोक, मुंबईचे भाजपचे लोक यांना मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे, आम्हाला सगळ्यांना मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, परंतु मला वाटतं भाजपची सगळी मंडळी, अनेक लोकांशी माझा संपर्क झाला, आमच्याहीपेक्षा जास्त उत्साहात आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते आजपासून कामाला लागतील। नक्कीच महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत, सर्व पक्ष यामध्ये त्यांचा समावेश 100% सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे। अनेक लोकांनी व्हिडिओ तयार करून, इतर पक्षाच्या लोकांनी व्हिडिओ करून म्हस्केंना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। तुम्ही पाहाल, येणाऱ्या काळामध्ये आमच्यापेक्षा आमचे मित्रपक्ष म्हस्केंचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार करत देतील। नक्कीच महायुतीमध्ये जितकेही पक्ष आहेत त्या सर्व पक्ष मिळून या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचं जे आणणार असल्याचं जे आहे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी केलेलं आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।